एक राजकीय बातमी आहे। संभाजीनगरात शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांनी पक्षाच्या कारभारावरच उघड नाराजी व्यक्त केली। निधी वाटपावरून सत्तारांनी नाव न घेता पालकमंत्री शिरसाट यांच्यावर आगपाखड केली। सिल्लोड सोयगावला विकास निधी मिळत नसल्याची सत्तारांची तक्रार आहे। शिवसेनेतच अन्याय होत असेल तर पक्ष संकटात येईल असं सत्तार यांनी म्हटलं। तर रोग वाढण्याआधीच उपचार करा, नाहीतर पक्षाला मोठा फटका बसेल असा इशाराही सत्तार यांनी यावेळी देऊन टाकला। शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिल्लोडमध्ये राहणार। महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। एकमेव 800 कोटीचा बजेट आहे, 8 रुपये मिळणार नाही। मग याच्याबद्दल पक्षाने मी वरिष्ठांना सांगा, नाही तर पुढे भविष्यामध्ये आपला पक्ष फार मोठ्या संकटातून निघालेला आहे। त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही। आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही। म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो।